नमस्कार प्रेक्षकांनो, मधुभाऊ जे आहेत ते जेलमधून बाहेर आलेले आहे आता आणि त्यांनी जे आहे ते त्यांना माहीत आहे की प्रियानेच मला जेलमध्ये म्हणजे खोटे आरोप वगैरे केले होते। त्यामुळे राजला विचारतात की रविराज तुम्हाला कसं काय कळलं की प्रियाच तुमची तन्वी आहे म्हणून। तर हकीकत जे आहे ते रविराज त्यांना सांगायला सुरुवात करतात, परंतु रविराज म्हणतात की प्रिया जी आहे तीच माझी मुलगी आहे आणि हा बघा हा तिचा लहानपणीचा फोटो। आता तिचा लहानपणीचा फोटो बघितल्यानंतर जे आहे ते मधुभाऊंना धक्काच बसतो, कारण की मधुभाऊ म्हणतात हो हा प्रियाचा फोटो नाही लहानपणचा, हा तर सायलीचा आहे माझ्या। आणि हा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला लहानपणीचा सायलीचा फोटो माझ्याकडे आहे ते देखील दाखवतो आणि प्रियाचे देखील दाखवतो। आता असं म्हणल्यानंतर रविराजला धक्का बसतो। तर मधुभाऊ म्हणतात की मला सायली मंदिराच्या तिथे सापडली होती आणि ती जेव्हा सापडली होती तेव्हा तिच्या आईवडिलांचा कदाचित ॲक्सिडेंट झालेला असावा, कारण की तिला पण खूप जखम झालेली होती असं मधुभाऊ म्हणतात। आता रविराज जे आहे ते डोक्यालाच हात लावतात। आता रविराजांसमोर सत्य समोर आलंय की प्रिया त्यांची खरी मुलगी नसून सायली हीच त्यांची खरी तन्वी आहे। त्यामुळे आता रविराज जे आहे ते त्यांना म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला आहे। ते म्हणतात की मी मुलगी ओळखायला कसं काय चुकलो आणि मी सायलीसोबत आजपर्यंत इतकं वाईट वागलं वगैरे, त्यांना खूप पश्चाताप होतो। परंतु आता रविराज समोर सगळं काही सत्य मधुभाऊंनी आणलेलं आहे, त्यामुळे लवकरच प्रियाची आता हकालपट्टी होणार आहे। त्यामुळे आजचा भाग पाहायला विसरू नका। धन्यवाद।